गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गाडगे बाबा त्यांच्या कीर्तनातून सांगतात की तुकोबा म्हणत, मी खूप फिरलो, मले शीन आला पण देव नाही दिसला. मग दिसलं काय? पाणी आणि पाषाण जेथे तेथे. मग मले दिसलं काय? दगडाचा देव अन गंगेचं पाणी. देव नाही दिसला. गाडगे बाबा म्हणतात की संत कबीर म्हणतात, जत्रा में फत्रा बिठाया. जत्रेत देव कशाचा? दगडाचा. जत्रा में फत्रा बिठाया, तीर्थ बनाया पाणी. दुनिया भई दिवानी, पैसे की धुलधानी. तीर्थाले जाणं देवाचा संबंध नाही, पैशाचा नाश, खाना खराब आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गाडगे बाबा त्यांच्या कीर्तनात सांगतात, सत्यनारायण देवाची भक्ती नाही. सत्यनारायण कोण करतात? तर लोभी लोक. मुलगा नाही, सत्यनारायणा पाव. गाडी नाही, सत्यनारायण करू. पैसा हातात मिळत नाही, सत्यनारायण करू. गाडगे बाबा सांगतात की सत्यनारायणाच्या पोथीमध्ये असे आहे का की साधुवाण्यानं प्रसाद नाही घेतला अन सत्यनारायण नाही केला म्हणून त्याची करोडो रुपयाची नौका पाण्यात बुडाली. 2.5 रुपयांचा सत्यनारायण केला अन प्रसाद वाटला. प्रसाद घेतला अन करोडो रुपयाची नौका वर आली. गाडगे बाबा म्हणतात, ज्या साली लढाई झाली त्या लढाईच्या साली समुद्रात एक आगबोट 50 कोटी रुपयाची पार तळाला गेली. त्याचा पत्ता नाही लागला. अशा किती आगबोटी बुडाल्या. गाडगे बाबा त्यांच्या कीर्तनातून लोकांना जागृत करतात. ते म्हणतात, सत्यनारायण करणाऱ्या महाराजाले म्हणावं, 2.5 रुपये घेऊन कशाला एवढी बडबड करता? 2.5 लाख रुपये घ्या, 2.5 कोटी रुपये घ्या. समुद्राच्या किनाऱ्यावर एक सत्यनारायण करा अन एक आगबोट पाण्यावर. जमेल का? गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गाडगे बाबा लोकांना शिक्षणाचा संदेश देताना त्यांच्या कीर्तनातून सांगत, हे लोक का गरिबीत राहिले? एकतर ह्यायले नाही विद्या. ज्याले विद्या नसेल त्याले खटाऱ्याचा बैल म्हटलं तरी चालेल. ते म्हणत, मुलाले शिक्षण द्या. पैसे नाही म्हणाल तर जेवणाचं ताट मोडा. हातावर भाकरी खा. बायकोले लुगडं कमी भावाचं घ्या. इवायाले पाहुणचार करू नका, पण मुलाले शाळेत घातल्या विने सोडू नका. विद्या मोठे धन आहे, विद्या मोठे धन आहे. यातलेच माणसं दिल्लीच्या तख्तावर भाषण करतात आणि यातलेच माणसं बोरीबंदरच्या ठेसनावर पोते उचलतात. गाडगे बाबा सांगतात, मोठी मोठी गोष्ट आहे विद्या. या टायमाले विद्या मुलाले शिकवाल नाही तर मुलाले मजुरी लागणार नाही, तर बूट पॉलिश करावं लागेल. विद्या केवढी मोठी आहे. डॉक्टर आंबेडकर साहेब यांच्या पिढ्यानपिढ्या झाडू मारायचं काम केलं, पण त्यांच्या वडिलाले सुबुद्धी सुचली आणि आंबेडकर साहेबाले शाळेत घातलं आणि आंबेडकर साहेबानं भारताची घटना तयार केली. अन तेच शाळेत जाते नाही अन शिकते नाही तर झाडू मारणंच त्यांच्या कर्मात होतं. म्हणून विद्या मोठं धन आहे. गाडगे बाबा पुन्हा सांगतात की घरी जमा खर्च पाहिजे. 500 रुपये उत्पन्न अन 80 रुपये 90 रुपये खर्च. काटकसर केली पाहिजे. घरी जमा खर्च पाहिजे. लई जण म्हणतात, पगार पुरत नाही, पगार पुरत नाही. पगार सरतच नाही असं म्हटलं पाहिजे.
गाडगे बाबा बायांना सांगतात, बायांनो, नवरा तीर्थाला जाईल जाऊ द्या. नवऱ्याचा देव डोंगरात असेल, पण तुमचा देव घरात आहे. आपापल्या नवऱ्याची सेवा करा. दररोज नवऱ्याच्या पाया पडा. नवऱ्याच्या गळ्यात फुलांचा हार घाला. नवऱ्याच्या पुढे उदबत्ती लावा. ऐसा पतिव्रतेचा भाव, तिचा नवरा तिचा देव. पण नवऱ्याच्या अंगात देवाचे गुण पाहिजेत ना. गाडगे बाबा म्हणतात, नवरा जर घरात दारू पिऊन आला अन घरात ओकला, मग उदबत्त्या त्याच्या तोंडाकडं लावावं का कुठं लावावं बायकोनं? असा नवरा असेल तर त्या बायकोनं महापूजा करावा. गरम चुलीतील राख टोपल्यात भरा अन त्याच्या तोंडात टाकून द्या, घे तुझी महापूजा. अशा प्रकारे गाडगे बाबांनी त्यांच्या कीर्तनातून भोळ्या भाबड्या अडाणी लोकांना जागृत केले.